वडिलांना फोनवरून वाईट वंगाळ बोलल्याचा राग, 2 मित्रांच्या मदतीने काढला काटा. वडिलांना फोनवरून वाईट वंगाळ बोलल्याचा राग मनात धरून 2 मित्रांच्या मदतीने शाहबाज शब्बीर शेख वय 25 राहणार सांगली या मित्राचा शहापूर परिसरातील सोलगे मळा येथे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी अरबाज शब्बीर शेख राहणार सांगली याच्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांत आसिफ जिल्लाणी यलकुंद्री, सोहेल सनदी दोघे राहणार शामरावन नगर सांगली व मयताचा आतेभाऊ अखिल मुजावर राहणार इचलकरंजी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसांतून मिळालेली माहिती अशी: शहापूर परिसरातील सोलगे मळा परिसरातील महालक्ष्मी नगर येथे बुधवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह मिळून आला. डोके वगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याबाबतची माहिती नागरिकांनी शहापूर पोलिसांना दिली. माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आदींसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. डोके व तोंड दगडाने ठेचण्यात आल्याने युवकाचा चेहरा ओळखून येत नव्हता. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड आणि रुमाल, चप्पल मिळून आले आहेत. घटनास्थळी ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घटनास्थळापासून थोड्या अंतरावर जाऊन घुटमळले. चेहरा विद्रूप झाल्याने मृताची ओळख पटवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. प्राप्त माहितीनुसार शहापूर, शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. दरम्यान सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या खून प्रकरणी सांगलीतून 2 संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. मयताचा भाऊ अरबाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत शाहबाज व दोघे संशयित हे एकमेकांचे मित्र आहेत. 16 फेब्रुवारी रोजी शाहबाज हा आसिफ व सोहेल या दोघांना घेऊन सांगलीहून इचलकरंजीत आला होता. मयत शाहबाज हा आसिफच्या वडिलांना फोनवरून वाईट वंगाळ बोलला होता. त्याचा राग मनात धरून संशयित तिघांनी बुधवारी 18 फेब्रुवारी मध्यरात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास शाहबाज याच्याशी भांडण करून हत्याराने त्याचा खून केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.